बऱ्याचशा दिवसापासून हा व्यवसाय परवडतो आणि न परवडतो। आजची जी कालोड आहे ती तुमची उद्याची गाय। कालोड संगोपनात तुम्हाला पहिले 3 महिने खूप महत्त्वाचे असतात। पूर्वीच्या पद्धतीने जर कालोड संगोपन केलं असतं तर ती कालोड एकर म्हणजे लावण्यासाठी आपल्याला 24 महिन्याचा कालखंड गेला असता। ते आम्ही आता 11 ते 14 महिन्यावर। ब्रीडिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की तुमचं इन ब्रीडिंग होतं कामा नये। रील्स बघायचं, कुणीतरी पोस्ट टाकतं 30 गाई 300 लिटर दूध, 40 रुपये भाव, 12,000 रुपये रोज। धंदा ह्या धंद्यातनं पैसा भेटत नाही असं नाही, हा धंदा खूप प्रॉफिटेबल आहे। मोठ्या घरची पोरगी गरीबा घरी नाही नांदू शकत, तशी गरीबा घरची मुलगी ही मोठ्या घरात जाऊन नांदू शकते। नमस्कार प्रमोदजी। नमस्कार बापूजी। आपण एक प्रवासी या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून समाजामध्ये असलेल्या तळागाळातल्या ज्या यशोगाथा आहेत त्या समाजापुढे आणण्याचा आणि जे नवीन जनरेशन आहे त्यांना याच्यातून प्रेरणा घेण्याचा एक संधी आपण यातून देतो की या मागचा मूळ उद्देश हा आहे की आपण बघतो की समाजामध्ये प्रेरक किंवा ज्यांना आपण प्रेरणास्थान मानतो अशा ज्या व्यक्ती आहेत यांच्यासाठी आपण दरवेळेस वॉरेन बफेट किंवा जे मोठे व्यक्ती आहे यांच्याकडे न जाता जे समाजामध्ये आपल्यासोबत दैनंदिन जीवनामध्ये ज्या यशोगाथा आपल्याला बघायला भेटतात त्याच यशोगाथा आपण एक प्रवासी या सिरीजच्या माध्यमातून आणतो। तशीच ही जी तुमची जी यशोगाथा आहे दूध उत्पादन तसेच त्याप्रमाणे संकरित गायींचं संगोपन या अनुषंगानं ही जी प्रवास गाथा आहे ही आपण आज समाजासमोर आणतोय। तर यामध्ये सुरुवातीला की दूध उत्पादन तसेच संकरित गायींचं संगोपन या क्षेत्राकडे आज जर बघितलं तर बरेचसे एक चुकीचे अर्थ किंवा यातल्या खूप अवघड आहे असा एक वर्ग तयार झालेला दिसतो आणि शेतकऱ्यांना ह्या गोष्टी खूप अडचणीच्या वाटतात। तर ह्या प्रवासाची खरं तर मी या प्रवासाला खडतर प्रवास म्हणेल की या खडतर प्रवासाची सुरुवात आपण कशी केली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रमोद भगवान ताके। मी 2010 साली माझं ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी शिक्षण झालेलं आहे आणि हा माझा भाऊ आहे, हा याचा परिचय देईलच आता नंतर। तर माझं 2010ला शिक्षण ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं असल्यामुळं आणि ह्या व्यवसायात इंटरेस्ट असल्यामुळं 2013ला माझ्या भावाची डिग्री कंप्लीट झाली, तेव्हापासून आपण हा व्यवसाय एक प्रोफेशनल लेवलला सुरुवात केली आहे। तर 2013 पासून आता 2025 पर्यंत 12 वर्षापासून आपण हा व्यवसाय करतोय। तर आम्ही हा व्यवसाय सुरुवात केली, जास्तीत जास्त आमच्याकडे फक्त 3 गायी होत्या त्यावेळेस, त्या पण वडिलोपार्जित आलेल्या, वडिलांनी काय सांभाळ केलेल्या आमच्या शिक्षणाच्या खर्चासाठी ठेवलेल्या त्या गायी। आणि ते 2013 नंतर जी काही सुरुवात झाली तर आजपर्यंत आमचा जो हा प्रवास आहे, आत्तापर्यंत माझ्याकडे आता 45 गायी आहे आणि मी माझ्या गोठ्यातून 2013 पासून तर आत्तापर्यंत 53 गायी सेल आउट केलेले आहे। तर आपण आता समोर बघूच कसं असते एक त्यांचं मॅनेजमेंट कसं केलं, काय केलं ते। तर यामध्ये की संकरित गायींचं संगोपन करण्यामागं जो मूळ उद्देश आहे हा आपला काय होता बापूजी। नमस्कार। तर संकरित गाई म्हणजे हा जो व्यवसाय होता तर आधी म्हणजे बऱ्याचशा दिवसापासून हा व्यवसाय परवडतो आणि न परवडतो याच्यावरती चालायचा। म्हणजे साधारणतः ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या गायी होत्या त्या 10-15 लिटर पर्यंत दूध द्यायच्या। मग 15 लिटर दूध देणारी गाय आणि त्याच्यात जर तुम्ही संकरित केलं म्हणजे ब्रीडिंग केलं तर ब्रीडिंगची तीच गाय आपल्याला 25, 30, 35 लिटर पर्यंत दूध देते। तर मग प्रोडक्शन कॉस्टचा जो विचार असतो, 15 लिटरची जी गाय आहे तिला पण 25 ते 30 किलो पर्यंत चारा द्यावा लागतो आणि जी 25 ते 30 लिटरची गाय आहे तिला पण 25 ते 30 किलो पर्यंत चारा द्यावा लागतो। मग दोन्हींचा चारा सारखा द्यावा लागतो। सकस चारा दोघींना जरी दिला, जी संकरित गाय असते त्या तुलनेत ती दूध वाढवते। दूध वाढवल्याच्या नंतर आपल्या जे व्यवसाय समजा जे आपल्याला जो परवडत नाही व्यवसाय तर तिथं तो परवडतो। तर आता सध्या माझ्याकडे ज्या गायी आहेत सरासरी माझं ॲव्हरेज म्हणजे आजचं माझ्याकडे 17 गायी दूध आहे। तर सरासरी आज माझ्या गोठ्याचं ॲव्हरेज आहे 310 ते 320 लिटर। म्हणजे एक गाय माझी कमीत म्हणजे सरासरी जर काढली तर 20 लिटर पर्यंत मला आज सरासरी भेटती। हे कशामुळे झालेले, हे संकरितमुळे झालेले। संकरित केल्याच्यामुळे आपल्याला दुधाची सरासरी वाढून भेटती आणि आपला व्यवसाय हा प्रॉफिटच्या दिशेने चालू होतो। तर यातला जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ह्या संकरित गायींचं जे संगोपनाचं जे मॅनेजमेंट आहे हे आपण कसं पाळता। आता तसं जर बघायला गेलं तर दूध व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी असतात। एक म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं ब्रीडिंग, त्याच्यानंतर फिडिंग आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट। तर ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे कराल त्यावेळेसच तुमचा व्यवसाय कुठेतरी तुम्हाला एक सक्सेस रेषेकडे सक्सेसकडे जाऊ शकतो। जसं बघायला जर गेलं तर आपल्याला 100 मार्क्सचा पेपर असला आणि जर आपण 85 मार्क्सचा पेपर सोडवला, 15 मार्क्सचा सोडून दिला तरी आपल्याला पेपरमध्ये 85 मार्क्स पडू शकतात। तसं ह्या व्यवसायात तसं नाही। ह्या व्यवसायात जर तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असेल तर तो तुम्हाला 100 आउट ऑफ 100 अटेम्प्ट करावा लागतो आणि तेवढ्या याच्यातच हे होतं। याच्यात मायनस मार्किंग जे म्हणतो आपण
नेट सेटला कशी मायनस मार्किंग असते त्या हिशोबात म्हणजे त्या तुलनेत हा व्यवसाय मायनस मार्किंगकडे जास्त चालतो. जर बघायला गेलं तर ब्रीडिंग सगळ्यात महत्त्वाचं आजचं जे हे आहे याच्यात ब्रीडिंगला खूप महत्त्व आहे. आता तुम्ही ब्रीडिंग केली, ब्रीडिंग करताना समजा ब्रीडिंग वगैरे सगळं केलं, पण तुमच्याकडे त्या तुलनेत जर सकस चारा नसेल तर तुमचा ब्रीडिंग केल्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही 30 लिटरची जरी गाय असली तुमच्या गोठ्यात, पण तुमच्याकडे जर प्रॉपर ब्रीडिंग नसलं फिडिंग नसलं तर तुम्ही ती गाय 30 लिटरपर्यंत दूध देऊ शकत नाही. त्याच्यानंतर तुमच्याकडे ब्रीडिंग आलं, फिडिंग आलं, पण त्याच्यानंतर तिसरा पार्ट येतो तो मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये मग काय होतं, मॅनेजमेंटमध्ये तुम्ही एक ओनर आहेत, समजा तुम्ही 2 माणसं 4 माणसं लावून गोठा त्यांच्या दिला त्यांच्याकडे करायला, आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी ठेवला तरी ह्याच्यात काय होतं, एक लिव्हिंग ऑर्गन्स आहे. याच्यात काय होतं, संध्याकाळी तुमची गाय चारा खात असली तर सकाळीपर्यंत तिला ताप आला किंवा काय झालं त्यावेळेस तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन पाहिजे. तर मॅनेजमेंटमध्ये काय असतं, जर तुम्ही तुमचा जो प्रोटोकॉल आहे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचा जो टायमिंग असतो तो टायमिंग तुम्ही पाळला गेलेला पाहिजे. जणण्याच्या आधी जे मॅनेजमेंट असतं, समजा एखादी गाय आपली, आता समजा आपण ड्राय करतोय, ड्राय केल्याच्या नंतर तिला ड्राय करताना घेण्याची काळजी, किंवा जो रेस्ट पिरियड असतो, रेस्ट पिरियडमध्ये तिला काय फीड द्यायचं, त्याचं आपल्याला इम्प्लिमेंट कसं होईल, त्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमधून आपल्याला त्या मॅनेज करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही या तिन्ही गोष्टी एक सोबत कराल त्यावेळेस हा व्यवसाय स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे घेऊन चालतो. यातला बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या श्रोत्यांसाठी नवीन आहेत, तर यामध्ये ब्रीडिंगचा एक्झॅक्ट रोल काय आहे, आणि त्यात तुम्ही आता जसं सांगितलं की गाय ड्राय करणे, तर हे गाय ड्राय करणे म्हणजे हा नेमकी काय काय प्रोटोकॉल असतो किंवा कसं असतं हे? आता ब्रीडिंगचं तर बंधू सांगतील. आता ड्राय करण्याचा मी एक प्रोसेस सांगतो. काय असतं आपल्याकडे, ज्यावेळेस एखादी गाय दूध देत असते तर ती ज्यावेळेस प्रेग्नेंट असते, प्रेग्नेंट झाल्यानंतर साधारणतपणे ती 6-7 महिन्यापर्यंत तिचं दूध काढावं लागतं. 7व्या महिन्यात ती ड्राय करावं लागते, म्हणजे ती दुधावरनं सोडावं लागते. तर त्यावेळेस काय करावं लागतं तुम्हाला, जर आता ह्या सगळ्या ब्रीडिंग केल्याच्या नंतर काय होतं, सगळ्या गाया हाय मिल्क लेननी दूध देतात. म्हणजे जनरली पूर्वी कसं असायचं, एखादी गाय असायची जी समजा ऑटोमॅटिक गाभण राहिली, 5-6 महिने झाले की ती दूध द्यायचं बंद करायची. तसं यांच्यामध्ये दुधाची कॅपॅसिटी वाढल्यामुळे यांच्या ड्राय ज्यावेळेस आपण काव करतो 7व्या महिन्यापर्यंत त्यांना फीड बंद करायचं, म्हणजे फक्त जे फीड असतं ते बंद करायचं. त्याच्यानंतर ड्राय करायच्या वेळेस पूर्णपणे त्या ड्राय झाल्या की नाही त्याची म्हणजे खात्री करायची, आणि खात्री केल्याच्या नंतर एखाद्या चांगल्या कंपनीचे इंटरमेमरी ट्यूब असतात त्या त्यांना सोडून द्यायच्या. त्या सोडल्याच्या नंतर पूर्ण ड्राय झाल्याची खात्री केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना परत रिटर्न फीड चालू करायचं. फीड सोबत त्यांना परत सप्लिमेंट द्यायचे, मिनरल्स मिक्सचर द्यायचे, आणि अदर काही तुमच्याकडे कॉम्पोनंट असले ते पण द्यायचे. त्याच्यामुळे काय होतं, पुढच्या येणाऱ्या याच्यात तुम्हाला दूध चांगलं भेटतं. यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो आहे कालवड संगोपन. कारण ज्यावेळेस आपण बघतो की सुरुवातीचा जो टप्पा असतो, या काळात जर कालवडीचं संगोपन उत्तमरित्या झालं तर ती माझावर लवकर येणे, किंवा त्या संबंधात आपण कसं मॅनेजमेंट असलं पाहिजे, किंवा यातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या स्टेप्स आहेत किंवा महत्त्वाचे जे टप्पे असतात हे आपण कसे यावर काम करता? हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कालवड संगोपन म्हणजे काय होतं, आजची जी कालवड आहे ती तुमची उद्याची गाय, आणि बऱ्याचशा गोठ्यांवरती काय होतं, तयार घरची कालवड नसल्यामुळं ते बाहेरची कालवड विकत आणून दूध घेण्याचा प्रयत्न करतात, पण ते तेवढ्या तुलनेत ते काय सक्सेस होत नाही. आता माझ्या गोठ्याचं मॅनेजमेंट सांगतो. ज्यावेळेस कालवड जन्माला येते, कालवड जन्मल्याच्या नंतर तिचं वजन घेतलं जातं. वजन घेतल्याच्या नंतर तिच्या वजनाच्या तिला साधारणतः किती आपण 10% आपण तिला चीक पाजतो. म्हणजे झाल्याच्या नंतर त्याच्या 30 किलोची असेल तर 3 लिटर, 40 किलोची असेल तर 4 लिटर पर्यंत आपण तिला चीक पाजतो. कालवड संगोपनात तुम्हाला पहिले 3 महिने खूप महत्त्वाचे असतात. पहिल्या 3 महिन्यात तुम्हाला साधारणतः ती दुधावरती असते, त्यासोबत तिला स्टार्टर द्यावं लागतं. आम्ही पहिल्या दिवसापासून स्टार्टर आणि पहिल्या दिवसापासून तिला पाणी प्रोव्हाइड करतो. भले ती 6-7 दिवसानंतर खाते, पण जर तुम्ही कालवड जर व्यवस्थित संगोपन केली तर 1 ते 11 महिन्याचा कालखंड असतो. 11 ते 12व्या महिन्यात ती AIला येते. म्हणजे जर पूर्वीच्या पद्धतीने जर कालवड संगोपन केलं असतं तर ती कालवड AI म्हणजे लावण्यासाठी आपल्याला 24 महिन्याचा कालखंड गेला असता. ते आम्ही आता 11 ते 14 महिन्यावरती आलेलो आहे. आता याच्यात खूप सारे टप्पे आहे, जसं की आपल्याला बघितलं तर 1 ते 3 महिन्याचा एक टप्पा असतो, त्यात वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर 3 ते 6 महिन्याचा एक टप्पा असतो, त्यामध्ये पण एक वेगळं काळजी घ्यावी लागते. 6 ते आणि 12 महिने त्याच्यामध्ये पण एक वेगळे टप्पे असतात. म्हणजे या 3 फेजमध्ये आपल्याला ती कालवड डेव्हलप करायची असते. आणि यात असं असतं, एक जरी फेज मागं पडला, म्हणजे तुमचा 1 महिना रिटर्न पडला, तर तुम्ही पुढे प्रोग्रेस करायला ती कालवड 2 महिने घेते. म्हणजे पहिले 3 महिने हे खूप महत्त्वाचे असतात. तर यातला जो पुढचा मुद्दा जो उपस्थित राहतो तो हा आहे की संकरित गायींच्या बाबतीत जे लसीकरण आहे
किंवा आपण बघतो की समाजात ज्या गोष्टी प्रचलित आहेत किंवा शेतकऱ्यांना जे चॅलेंजेस येतात की वेगवेगळे आजार असतील, या संदर्भातलं लसीकरणाचं या व्यवसायातलं जे महत्त्वाचं जे गणित आहे हे नेमकी काय आहे? लसीकरणाचं तर खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे. समजा आता कालवडींच्याच बाबतीत आपण लसीकरणाचा एक विषय सांगतो. ब्रुसलिन ही एक लस असते जी कालवडींना पहिले 3 महिने किंवा 6 महिन्याच्या आत द्यावी लागते. त्याच्यानंतर ती लस तुम्ही देऊ नाही शकत. का? ज्यावेळेस तुम्ही ती लस दिलेली असती तर भविष्यात ती कालवड ज्यावेळेस प्रेग्नेंट राहते किंवा डिलिव्हरीला येते ती कधीच ॲबॉर्शन होत नाही. थोडक्यात म्हणजे आपल्या शेतकरी भाषेत ती गाभडत नाही, तर आपल्या सायंटिफिक भाषेत तिचं ॲबॉर्शन होत नाही. पण तिचं जर ॲबॉर्शन त्यावेळेस जर झालं तर त्यावेळेस तुम्ही कुठलंही लसीकरण केलं तर त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. ती लस तुम्हाला 1 ते 6 महिन्याच्या आतच ती द्यावी लागते. हा एका लसीचा विषय झाला. आता जर साथीचे आजार घ्याल तुम्ही, आता सध्या लंपीचं खूप प्रमाणात स्प्रेडर चालू आहे. जर तुम्ही कंटिन्यू 2-3 वर्ष व्हॅक्सिन करत गेलं तर तुमच्या गोठ्यातला जो आजार येतो, आजार येत नाही असं नाही, जरी आजार आला तर तो त्या तुलनेत कमी येतो. आता त्यामध्ये जर लसीकरण जर घ्यायला गेलो तर आपल्याकडे लंपी आहे, थायरलिसिस आहे, परत लाळी खरकुते, असे 3-4 प्रकारच्या लसी आहेत ज्या तुम्ही गोठ्यामध्ये प्रोव्हाइड केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त समजा बरेचसे गोटे ओपन गोटे असतात, काही ठिकाणी कुत्रे वगैरे जाण्याचे वगैरे चान्सेस असतात, तर त्या ठिकाणी पण तुम्ही रेबीजचं एक व्हॅक्सिन असतं ते पण तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे व्हॅक्सिनचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे गोठ्यात आणि ते तुम्ही प्रोटोकॉलच्या हिशोबाने केलंच पाहिजे ते व्हॅक्सिन. आता यात तुम्ही चर्चा करत असताना असं सांगितलं की मुक्त गोठा. आता यातला मुक्त गोठा आणि बंदिस्त गोठा यामधला जो महत्त्वाचा जो फरक आहे हा नेमका कसा आहे? बंदिस्त गोठ्याचा आणि मुक्त गोठ्याचा खूप मोठा फरक आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टीत फरक पडतो. तुमच्या कामाच्या याच्यामध्ये तुम्हाला जे काम करावं लागतं त्यामध्ये. आणि परत तुम्हाला सांगतो मुक्त गोठ्याचा एक बेनिफिट असा असतो की त्यांना 24 तास पाणी अवेलेबल असतं आणि त्यांना मोकळी जागा असते. ते हवं तेवढ्या वेळेत ते व्यायाम करू शकतात. याचे फायदे खूप सारे आहेत. जसं की आता आपण यांचं BCS बघू शकतो. BCS म्हणजे बॉडी स्ट्रक्चर स्कोर असतो. तो बांधलेल्या गाईचा आणि मोकळ्या गाईच्या BCS मध्ये फरक पडतो. म्हणजे यांची जी त्वचा असते, स्किन असते, ती एकदम सॉफ्ट आणि तजेलदार असते थोडक्यात. आणि बांधलेल्या गाई जर समजा तुमची 16-17 लिटर दूध देत असेल तेवढ्याच चाऱ्यावरती, तेवढ्याच फीडवरती ती जर गाय तुम्ही मोकळ्या गोठ्यात नेली तर ती गाय 2 ते 3 लिटरनी प्लस होती. म्हणजे अशी खूप एक ना अनेक सारे खूप फायदे. जसं आता आपण बघितलं ही जी गव्हाण आहे हिच्यात चारा आहे, जर ती बांधलेली असेल तर ती काय करणार, तेवढा पुरता चारा खाणार. यात ती काय होणार, तिला ज्यावेळेस तहान लागणार पाणी पिऊन येणार, परत चारा खाणार. व्यायाम होतो, डायजेशन होतं, बॉडी स्कोर व्यवस्थित असतो, दुधाचं इम्प्लिमेंट होतं, गायची इम्युनिटी वाढती, काल्विंग स्मूथ होते. कारण ज्यावेळेस गाय प्रेग्नेंट असते, ज्यावेळेस ती मोकळ्या सरफेसमध्ये सर्व्हाइव्ह करते त्यावेळेस तिच्या शरीराची पूर्णपणे हालचाल प्रॉपर होते आणि त्यामुळे ती काल्विंगला वगैरे तिला त्रास होतो. तर यामध्ये आपण बघितलं की मॅनेजमेंट झालं, फिडिंग झालं, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ब्रीडिंग. तर ब्रीडिंगमध्ये जे बिजाचं सिलेक्शन असेल किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशनसाठी जे आपण बी सिलेक्ट करतो, सिमेन सिलेक्ट करतो, तर यामध्ये कशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्णत्वाला नेली जाते? आता आपण काय बघतोय, हा जो काय व्यवसाय हा काय एकट्या दुकट्या माणसाने करायचा व्यवसाय नाही. तर याच्यामध्ये जे काय, आता आम्ही दोघं भाऊ आहे, तर आम्ही काम करताना असं केलंय का मॅनेजमेंट आणि फिडिंगचं काम जे काय ते हे बघतं आणि ब्रीडिंगचं जे काय काम आहे ते पूर्णपणे मी बघतो. ब्रीडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो का तुमचं इनब्रीडिंग होतं कामा नये. जर तो आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात 1900 किंवा भारतामध्ये अण्णासाहेब पाटील शिंदे कृषी मंत्री होते त्यावेळेस ही HF गाय 1980 साली आली आणि महाराष्ट्रात पण मी म्हणतो त्या पिरियडमध्येच आलेली असेल. पण मग काय झालं की आपल्या इथं हा ब्रीडिंग हा मुद्दा माहीत नसल्यामुळं की ते जे पहिलं सिमेंट्स गाईचं जे सिमेंट्स होतं तेच कालवडीला भरलं किंवा त्याच बुलचं सिमेंट्स तिच्या आईला पण तेच आणि कालवडीला पण तेच भरून ते इनब्रीडिंग झालं. त्या इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम असा झाला की सोमॅटिक सेल्स काउंट वाढला. सोमॅटिक सेल काउंट म्हणजे तुमच्या गायची मस्टॅटिस होण्याचं प्रमाण वाढलं, लेग स्कोर राहिला नाही, बाकीचे आणखीन तिचे फीचर्स जे होते समजा स्ट्रक्चर वगैरे जे काय डेव्हलप व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. तर आता काय झालं आहे की 2019 पासून सॉर्टेड सिमेंट्स याच्यामध्ये अवेलेबल झाले आपल्या भारतामध्ये. त्याच्या अगोदर हे जे काय होतं ते सगळे कन्व्हेन्शनल सिमेंट्सने आपण ब्रीडिंग करायचो. आणि पीडिग्री पण आता हे जे गुगल यूट्यूब वगैरे जे काय आलं आहे याच्यामध्ये त्याची आई कोणती होती, त्याची पंजी कोणती होती, तुम्ही गुगलवर साध्या एखाद्या बुलचं नाव टाकलं ठराविक, आता तुम्ही जर समजा म्हटले ABS पायपर बुल आहे, मग तुम्हाला ते ABS पायपरचं तुम्ही गुगलला नाव जरी टाकलं तर त्याची मागची पूर्ण हिस्ट्री येऊन जाते.
मग तुम्हाला एखादी आता तुमची अननोन पेडिग्रीची गाय आहे आणि अननोन पेडिग्रीची गाय आहे, तिचं मागचं काही तुम्हाला माहीत नाही, अशा वेळेस मग आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात आता असे बुल आलेले आहे. मिडनाईट म्हणून एक NDDB बुल इम्पोर्ट केला आहे 40432 जर्मनवरून. त्या बुलची पूर्ण जगामध्ये कुठंच पेडिग्री मॅच नाही होत. मग तो बुल जर तुम्ही भरला तुमच्या गाईला तर मागचं सगळं तिचं रेकॉर्ड पुसून जातं आणि तिथून पुढचं रेकॉर्ड तुमच्यापर्यंत यायला सुरुवात होऊन जाते. आणि ते रेकॉर्ड आल्यानंतर काय करायचं की तुम्ही ते जे काय सगळं मेंटेन केलं आहे रेकॉर्ड, मग पुढच्या वेळेस तिला भरायच्या वेळेस आता जर समजा तुम्ही जरी 40432 भरलाय पण मग तो एखादा फीचर्समध्ये कमी आलाय का, त्याचं लेग स्कोअर कमी, सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे का त्या गाईला तुम्ही जास्तीत जास्त झोपे जर तुम्हाला गाईचे काढायचे असेल तर तिचा सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो लेग स्कोअरवरती येतो. तिचे पाय जेवढे सक्षम असतील तेवढे ती वेत जास्त देऊ शकते. ब्रिडिंगचा विषयच असा आहे. मग आता जर समजा तिचं मागचं याला तिची ऑर्डर थोडीशी खाली आली, मग पुढच्या वेळेस तुम्ही बुल भरताना असं सिलेक्शन करायचं की तिचं ऑर्डरवरती आलं पाहिजे. एखादीचं लेग स्कोअर कमी आहे तर तिच्या लेग स्कोअर वरती काम झालं पाहिजे. एखादी गाय जास्त दूध देते 35, 40, 50 लिटरपर्यंत, पण मग तिला कंटिन्युअसली मस्टॅटिस होतोय, तर मग तिला पुढच्या वेळेस भरताना असा भरायचा की त्याचा मस्टॅटिस रेजिस्टन्स बुल भरायचा. हे कधी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार आहे, त्याच्यात अपडेट होणार आहे, त्याचं रेकॉर्ड ठेवणार आहे, त्यावेळेस हे तुम्हाला लक्षात येत चालणार आहे शेतकरी लोकांना पण मास्टर. आणि ब्रीडिंगचे फायदे तर काय भरपूर पण आहे, कारण जी ब्रीडची गाय तुम्ही साधी पेडिग्री जरी दाखवली तरी शेतकरी तुम्हाला 25-30 हजार जास्तीत जास्त 1-1 लाखापर्यंत पण पैसे जास्त देऊन जात आहे आता. त्याच्यामुळे तुमचं आर्थिक गणित सुधारतं आहे, तुमच्या दुधाचं जे प्रोडक्टिव्ह लाईफ आहे ते पण जास्त दिवस मिळतं आहे. प्रोडक्टिव्ह लाईफ हा विषय असा आहे की एखादी गाय जर तुमची सरासरी 22 लिटर दूध देते व्याल्यानंतर आणि ती तुम्ही आठवता किती लिटरवरती, म्हणजे तिच्या 305 दिवसातलं तुमचं ॲन ॲव्हरेज निघलं जातं. पहिलं आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात जे काय होतं ते सगळे 2,500-3 हजार लिटरपर्यंत होतं. आज माझ्या गोट्याचे जे काय समजा 305 दिवसाचं ॲव्हरेज आहे ते 6-6.5 हजार लिटरवरती आता गेलं आहे. ते ब्रिडिंगमुळं गेलं आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो दुसरा मुद्दा उपस्थित राहतो तर तो आहे की गाय व्याल्यानंतर तिचा जो दुधाचा कालखंड आहे हा, याचं जर समजा आपण तुलना करायची ठरवली की ज्या सद्यस्थितीला ज्या शेतकऱ्यांकडे ज्या संकरित गायी अवेलेबल आहेत आणि आपल्या गोठ्यात ज्या संकरित गायी अवेलेबल आहेत, याचा फरक एक्झॅक्टली कसा आपण मांडू शकू? आता आपलं ब्रिडिंगवरती काम केल्यानंतर आता आपल्याकडे जवळजवळ 4थं जनरेशन चालू आहे. आपण फर्स्ट जनरेशनला जे काय काम केलं होतं ते पहिलं गाईच्या स्ट्रक्चरवरती काम केलं आहे. सेकंड जनरेशनला आपण थोडंसं दुधावरती काम केलं आहे. तिसऱ्या जनरेशनला बाकीचे ट्रेड्स म्हणजे जे काय ऑलराऊंडर बुल होते ते भरले आणि आता 4थ्या जनरेशनला आपण परत दुधावरती आलो आहे. मग आपण जे काय भरताना असं भरलं होतं की जास्तीत जास्त फर्स्ट आणि सेकंड जनरेशनला ऑलराऊंडर बुलचं जे सिलेक्शन होतं ते केलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता प्रोडक्टिव्ह लाईफ गाईचं. गायने व्याल्यानंतर आपल्याला काही 40 लिटर दूध दिलं पाहिजे असा विषय नव्हताच आपला. आपण ब्रिडिंगवर काम करताना सगळ्यात महत्त्वाचं तिथं 305 दिवसाची काय सरासरी आहे ते बघून आपण ते ब्रीड भरलं. त्याच्यामुळं आपलं जे दुधाचं जे सरासरी होती ती चांगली मिळाली. आणि शेतकरी करताना काय डॉक्टर येता भरून जाता, ती काय बघत नाही कोणतं भरलं काय, मग त्याच्यात इनब्रीडिंग झालं, ब्रीडिंग झालं, तिचं प्रोडक्टिव्ह लाईफ काय काहीच बघत नाही. त्याच्यामुळं मग आपल्याकडं तो एक ब्रीडिंग केल्यामुळं तो एक फायदा झाला आहे की आपलं प्रोडक्टिव्ह लाईफ सुधारलं आहे गाईचं. आता यातला जो पुढचा मुद्दा जो उपस्थित राहतो तर तो असा आहे की यामध्ये जसं तुम्ही हॅलो, ते माझा इंटरव्ह्यू चालू आहे. यातला पुढचा मुद्दा जो उपस्थित राहतो तो हा आहे की जसं तुम्ही सांगितलं की जो व्हेटरनरी प्रॅक्टिशनर आहे याचा ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या गोट्यावर, कारण यामध्ये आपण असं जर बघितलं की सर्वसाधारणपणे शेतकऱ्याची जी डिपेंडन्सी आहे ती व्हेटरनरी डॉक्टरवर जास्त बघायला भेटते. तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या महत्त्वाच्या किंवा जमेच्या बाजू आहेत जे व्हेटरनरी प्रॅक्टिशनरनी सांभाळल्या पाहिजेत, किंवा जसं तुम्ही सांगितलं की संकरित गायीच्या संगोपनातलं जे ब्रीडिंगचं जे महत्त्व आहे, तर यासाठी जे व्हेटरनरी प्रॅक्टिशनर आहे यांनी काही डॉक्युमेंटेशन किंवा जसं तुम्ही वेगवेगळ्या ज्या टप्पे सांगितले ब्रीडिंगमधले, तर यावर कसं काम झालं पाहिजे? आता व्हेटरनरी प्रॅक्टिसर जे आहे त्यांनी आता मोबाईलसारखा अपडेट व्हावं लागतं. जसं आपल्याकडं 1G पासून आतापर्यंत 5G पर्यंत गेलो आहे आपण, किंवा मोबाईल पण त्यांचे
फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन असं अपडेट होत आलं आहे. तसं व्हेटरनरी डॉक्टरांनी पण आता जे काही जगात चालू आहे, समजा आज तुम्ही जर अमेरिका, डेन्मार्क, जर्मन या देशांचा जर विचार केला तर आज तिथं 100 लिटरपर्यंत गायी गेली आहे. आणि त्या गायी कशा सस्टेनेबल तिथं झाल्या आहे. आणि आता ते बुल आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात यायला सुरुवात झाली. मग आता त्यांना पण त्या बुलला किंवा त्यांच्या बुलपासून ज्या काय कारवडी तयार होणार आहे, तर पहिला व्हेटरनरी डॉक्टरांनीच तो अभ्यास केला पाहिजे की हिचं फिडिंग किंवा मॅनेजमेंट हा जो काय आहे तो त्यांनी स्वतः जाऊन अपडेट व्हावं आणि मग त्यांनी थोडं थोडं करून शेतकऱ्यांना अपडेट करावं. यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की महाराष्ट्र शासन असेल किंवा कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, तर हे जे विभाग आहेत ज्यांचा गोवंश संगोपन यामधला जो महत्त्वाची जी कामगिरी आहे ती या विभागांची असते. तर त्या प्रकारचे काही प्रोग्राम या संकरित गायींच्या संगोपनासाठी हे गव्हर्नमेंट घेतं का आपल्यासाठी? गव्हर्नमेंट घेतं आहे. आणि आपले जे काही समजा LDO वगैरे आहे, आपलं आता पूर्ण भारत देशामध्ये जवळजवळ 5 गव्हर्नमेंटचे सिमेंट स्टेशन आहे. एक आपल्या इथं जवळच राहुरीला सिमेंट स्टेशन आहे. तर तिथे आता मागच्या 2 वेळेस समजा सुरुवातीला त्यांनी डेन्मार्कवरून काही इम्पोर्टेड बुल आणले आणि त्याच्यानंतर जर्मनवरून पण इम्पोर्टेड बुल आणले. इथे जवळजवळ 100 एकरामध्ये त्यांनी 100 कोटीचा प्रोजेक्ट केला आहे. आणि घेत आहे, गव्हर्नमेंट घेत आहे. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जाऊन अप्रोच व्हायचं आहे. आपण गव्हर्नमेंटच्या डॉक्टरला जाऊन विचारलं की कोणता नवीन बुल आला आहे, काय आला आहे, त्या लोकांना माहीत असते पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि ते तरी एका जवळजवळ 5-6 गावाला एक LDO असतो आणि LDOला काम व्हॅक्सिनेशन बाकीचे भरपूर असतात. त्याच्यामुळं ते आपल्यापर्यंत नाही पोहोचू शकत, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागणार आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले तर ते 100% तुम्हाला मदत करतातच. ओके. यातलं सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आता उपस्थित राहतो की व्यवसाय सुरू करण्यामागचा शेती असेल किंवा गायीचं संगोपन असेल, यातलं महत्त्वाचं जे आहे ते आहे अर्थकारण. कारण आपण आज जर बघितलं तर समाजामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आपण बघतो की दूध व्यवसाय परवडत नाही किंवा त्यामध्ये जे नुकसानीचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त आहे. तर या व्यवसायातलं नेमकं अर्थकारण आपण कसं जपलं पाहिजे किंवा एक प्रॉफिटेबल बिझनेस हे आपण कसा होऊ शकतो तर याबद्दल आपलं काय मत आहे? मुळात बघायला गेलं तर हा व्यवसाय कागदावरती लिहून प्रॉफिट आणि लॉस याच्यात हा व्यवसाय बसत. आता बऱ्याचशा समजा आपण बघतो, आता सध्या सोशल मीडियाचं युग चालू आहे. रील्स बघायचं, कोणीतरी पोस्ट टाकतं 30 गाई 300 लिटर दूध, 40 रुपये भाव, 12,000 रुपये रोज. मग महिन्याचे किती झाले? 3,60,000 रुपये. मग 81 वजा केले, 81 आपल्याला शिल्लक राहतात. म्हणजे आपण नाही म्हणत का तो थोडक्यात तो एक आजच्या ट्रेडला किंवा आजच्या याला तो एक थोडक्यात दिखावा झालेला आहे. धंदा, ह्या धंद्यातनं पैसा भेटत नाही असं नाही, हा धंदा खूप प्रॉफिटेबल आहे. आता माझं जर एक्सपेन्स्ट्रक्चर बघितलं किंवा माझं जे इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे मी या व्यवसायावरतीच उभं केलेलं आहे. आता याच्यातलं आर्थिक गणित तुम्हाला थोडक्यात सांगतो. यामध्ये असं असतं, हा व्यवसाय पूर्णपणे सेट व्हायला तुम्हाला 3 वर्ष लागतात. म्हणजे आज जर तुम्ही व्यवसाय चालू केला तर तिथून पुढे 3 वर्ष तुम्हाला त्या व्यवसायाला सक्सेस व्हायला लागतं. तर आर्थिक गणिताचा विषय असा असतो. आता शेतकरी असो किंवा कुठलाही व्यावसायिक असो, जर तुम्ही व्यवसायाला कर्ज घेतलं किंवा व्यवसायाला घरातनं पैसा घेतला तर तो 100% पैसा तुम्ही तो व्यवसायात लावला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय होतं, एखादा शेतकरी, आता मी माझ्या व्यवसायाविषयी उदाहरण देतो. तुम्ही जर 10 गायी घेतल्या, तुमच्याकडे 10 गायीची जर कॅपॅसिटी असली, तुम्ही 10 गायी बाजारातून लोन काढून घेतले, फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपये लोन घेतला, 10 गायी तुम्ही त्यात गायी घेतल्या, गोठा घेतला, सगळं घेतलं. पण त्या पिरियडला जर तुम्ही चाऱ्याचं नियोजन नाही केलं तर तुम्ही हे जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे हे लॉसमध्ये जाणार आहे. तसं ट्रेडिंगचा बिझनेस असला तर तुम्ही ट्रेडिंग मार्केट शांत झालं, तुम्ही तोपर्यंत शांत बसू शकता. या व्यवसायात तसं नाही. या व्यवसायात तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप करावं लागतं. तुमच्याकडे जर 10 लाख रुपये भांडवल असेल तर तुम्ही त्याच्यातल्या 5 ते 6 लाख रुपये गायीला इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. 2-2.5 लाख रुपयेपर्यंत तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, आणि सुरुवातीला तुम्ही 2-2.5 लाखाचा तुम्हाला चारा अवेलेबल करावा लागतो. म्हणजे हा व्यवसाय तुम्हाला कंटिन्युअली म्हणजे चालू ठेवावा लागतो. सायकल जी असते, म्हणजे 5-6 गायी आहे, तुमच्यातली जी सायकल आहे ती सायकल ब्रेकडाऊन नाही झाली पाहिजे. जर सायकल ब्रेकडाऊन झाली तर तुम्ही लॉस येणार. लॉस आले का तुमची व्यवसायाबद्दलची मानसिकता ही निगेटिव्ह होऊन जाणार. आणि एकदा कुठलाही व्यवसाय असो, तुम्ही जर निगेटिव्ह मानसिकतेत गेले तर तो व्यवसाय कधीच सक्सेस होऊ शकत नाही. जर तुमच्याकडे जर कॅपॅसिटी 10 गायी घ्यायची तर तुम्ही सुरुवातीला 6 गायी घ्या.
ज्यावेळेस त्या 6 गायी पीक पिरियडला असतात, कॅपॅसिटीनं दूध देतात, तोपर्यंत तुम्ही त्या मागच्या 4 गायींचं चाऱ्यांचं नियोजन करा. ज्यावेळेस तुमच्याकडे पुढच्या गायी थोड्या स्लो होतात त्यावेळेस तुम्ही आणखी 2 गायी घ्या. म्हणजे मग तुमची जी सायकल आहे ती कंटिन्युअसली वर्किंगमध्ये राहते. आणि सुरुवातीचे 3 वर्ष माझं तर असं म्हणणं आहे, 3 वर्ष तुम्ही व्यवसायातला पैसा बाहेर काढूच नका. तो पैसा पूर्णपणे व्यवसायात लावा, म्हणजे तो पैशाचं पूर्णपणे युटिलायझेशन होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे आलेले पैसे परत गुंतवत जाणार त्यावेळेस ते मल्टिफिकेशन होणार. आणि कुठंतरी एक स्टेज अशी येते की तुमचं मल्टिफिकेशन अशा स्टेजला जाऊन पोहोचतं की तुम्हाला पैसे ऑटोमॅटिक राहायला लागतात. आणि फॉर एक्झाम्पल शेतकऱ्यांची मानसिकता किंवा म्हणजे मी एक शेतकरी आणि आपण एक शेतकऱ्याचं काय होतं, आपण त्याच्यावरती आपले खर्च टाकतो. म्हणजे थोडक्यात आपले खर्च टाकतो. आपले खर्च टाकणं स्वाभाविक आहे. तुम्ही नोकरी केली तर नोकरीतून तुम्ही कुटुंब चालू शकता, व्यवसाय केला तर कुटुंबाचा खर्च काढला पाहिजे. पण माझं तर म्हणणं आहे तुम्ही 3 वर्ष व्यवसायाला वेळ द्या. 3 वर्षानंतर तुम्ही भलं तर कर्ज काढून चारा घ्या, व्यवसाय डेव्हलप करा, पण इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या. सुरुवातीच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरला खूप सारा खर्च करायचा, गाई घ्यायला खूप साऱ्या हाय रेटने गाई घ्यायच्या. ह्या गोष्टी न करता तुम्ही एक स्टेप बाय स्टेप जर करत गेले तर हे व्यवसायात तुम्हाला नक्कीच पैसे राहतात. आता मग समजा माझं 2000 मी 12ला पास आउट झालो, मी 15 आणि 16 पर्यंत व्यवसायातले पैसे व्यवसायात लावत गेलो. मी 2012 ते 2022 पर्यंत श्रीरामपूरला हात विक्रीने दूध विकलेले. म्हणजे ज्यावेळेस डेअरीचा भाव 30 रुपये होता त्यावेळेस मी 35-40 रुपयांनी दूध विकलेले. म्हणजे मी काय केलं, त्याच्यातलं प्रॉफिट रेशो वाढवत गेलो. त्यासोबत मी गांडूळ खताचा पण व्यवसाय केलेला आहे. म्हणजे शेणखताचं जे होतं, जे शेणखत डायरेक्ट न विकता त्याचं गांडूळ खत बनवायचं आणि ते विकायचं. म्हणजे ह्या व्यवसायात तुम्ही फक्त दूध हा एकच मुद्दा न धरता तुम्ही त्याच्यापासून तुम्ही बाय प्रोडक्टकडे जाऊ शकता स्टेप बाय स्टेप. त्याच्यात नंतर तुम्ही गोमित्राचं हे करू शकता किंवा तुम्ही गांडूळ खताकडे जाऊ शकता. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक बिझनेस आहे. एखादी कंपनी प्रोडक्ट लॉन्च केल्याच्या नंतर फक्त ती, आता कारखाना आहे साखर कारखाना, तो फक्त साखरेवरती कॉन्सन्ट्रेशन नाही करत, तो सगळ्या गोष्टीवरतीच प्रॉफिट रेशो ठरवतो ना. तसं हा व्यवसायाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितलं पूर्ण याच्यातनं काय काय भेटतं, या व्यवसायातले जर बघायला गेलं तर 3 ते 4 मुद्दे आपल्याला पैसे कमवून देणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दूध, जो सगळ्या शेतकऱ्यांना दूध हा एकच दिसतो, पण माझ्या मते याच्यातले 2-3 मुद्दे आहेत. तुमचं दूध असू द्या, शेणखत विक्री असू द्या, गांडूळ खत विक्री असू द्या, कालवडी विक्री असू द्या. तुम्ही कालवडी पण विक्री करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एखादी गाय दुधात आणून मांडीवर आणून ती पण विकू शकता. म्हणजे एक ना अनेक प्रकारातून तुम्हाला पैसे कमवायचा चान्स आहे. फक्त तुम्हाला त्याच्यातलं जी भूमिका आहे वेट अँड वॉचची ती 2-3 वर्ष करावं लागते. तर यात सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आज आपण बघितलं की जी मी असं म्हणेल की आपल्या वडील जे शेतकरी आहेत तर ही शेती करणारी शेवटची पिढी असं म्हणलं जातं. कारण जे नवीन जनरेशन आहे ते यंग जनरेशनचं कडे असलेली जी उदासीनता आहे किंवा यामधले जे लॉसेस, कारण मीडिया असेल किंवा समाज माध्यम असतील हे शेतीबाबतचे लॉसेस जास्त ग्लोरीफाय करतात. तर यातल्या संधी जे नवीन पिढी आहे यांच्यासाठी कोणत्या संधी आपल्याला वाटतं की या व्यवसायात दूध व्यवसायात असू शकतात? यातल्या संधी जर बघायला गेले तर तुम्हाला आहे ना, या व्यवसायात सुरुवात करताना आधी कमीत कमी तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. ट्रेनिंग असो किंवा अभ्यास असो, ह्या तुम्ही घेतल्या पाहिजे. म्हणजे व्यवसायाबद्दलचे तुमचे जे काही कन्सेप्ट असतील ते पूर्णपणे क्लिअर होतील. आणि संधी जर बघायला गेलं तर व्यवसाय जसं जसं जेवढं पॉप्युलेशन वाढणार तेवढं कन्झम्पशन वाढणार आहे. तुम्ही किती इन्फ्रास्ट्रक्चर, किती IT सेक्टर असू दे किंवा काही असू दे, माणूस आला, लिव्हिंग ऑर्गन आलं, त्याला शेवटी फीड लागणारच आहे. मग फीड कुठनं तयार होणार, तर याच्यातनं तयार होणार. तुम्ही कुठल्या पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट करतात, तुम्ही कुठल्या पद्धतीनं समाजापर्यंत ते पोहोचवतात, त्या पद्धतीने तुम्हाला संधी उपलब्ध होतात. तर यातला जो तुम्ही सांगितलं की ट्रेनिंग, आज जर बघितलं तर शेतकरी जे आहे जे दूध व्यवसायात काम करतात तर यांच्यामध्ये ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण याबाबत फारसा तितका अवेअरनेस नाही आहे. तर यामध्ये सर्वसाधारणपणे जर व्यवसायात उतरायचं म्हणलं तर ट्रेनिंग आवश्यक आहे. कारण ती जर गोष्ट आपल्याला अवगत नसेल तर त्यामध्ये काम करणंही तितकंच जड जातं. त्यातले बारकावे आपल्याला समजू शकत नाहीत. तर यामध्ये जर समजा सामूहिक शेती किंवा एक ग्रुप बिझनेस जो आहे, जो की आपण आत्ताच रिसेंटली आपण ब्रीडर फार्मर ऑर्गनायझेशनचा एक पार्ट आहे, तर हा नेमकी कसा काम करतो किंवा हा कसा काम करू शकेल? आता तसं जर बघायला गेलो तर आपण आपल्या नोकरीसाठी आपण वयाचे किंवा आयुष्यातले 16-17 वर्ष शिकतो. 1ली ते 10वी, 10वी 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MD, आणि मग आपण कुठंतरी मग एखाद्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला किंवा याला लागतो.
पण आपल्या भारतात नाही म्हणता येणार, कारण पंजाबमध्ये तर फार पुढे गेले शेतकरी. आपल्या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांच्या मुलांची जी काही मानसिकता आहे, म्हणजे व्यवसाय करता, शेती करताय किंवा दुग्ध व्यवसाय करता किंवा बाकीचे व्यवसाय करता, ते करताना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेत नाही. आज मी जर 4 गायी केलंय, माझं फक्त सक्सेस बघितलंय काय, प्रमोद ताकेंनी एक 10 वर्षात इतकं काय कमवलं या व्यवसायातून, आपणही तो व्यवसाय करू. पण मग तिथंच माशी शिंकून जाते याच्यात. त्याच्यापेक्षा काय करायचं, जर समजा आज प्रमोद ताकेंनी कसं शिकले, काय केलं, हे तुम्ही आले मला विचारलं, किंवा माझ्यापेक्षाही आता आमची जी काय महाराष्ट्र ब्रीडर फार्मर असोसिएशन स्थापन झाली आहे, असे पूर्ण महाराष्ट्रातून याच्यामध्ये एक 50 शेतकरी असे निवडले गेलेले तर त्यांनी खरंच ह्या व्यवसायामध्ये काहीतरी करून दाखवलंय. तर मुलांनी किंवा जे काही समजा व्यवसाय करू इच्छित आहे याच्यामध्ये, तर त्यांनी सुरुवातीला आता हरियाणा, पंजाब किंवा आपल्या महाराष्ट्रातले पण काही तज्ज्ञ मंडळी आहे, डॉक्टर शैलेश मदने सारखे एक डॉक्टर आहे का जे ट्रेनिंग देता किंवा शिकवता, आणि ते काय कुठल्या प्रकारचंही तुमच्याकडून मानधन वगैरे घेत नाही, कारण त्या माणसांनाही त्याची वाटतंय की कोणीतरी या व्यवसायात काहीतरी करावं म्हणून. तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, जे काही सक्सेस झाले त्यांना त्याच्यातले खाचेखोचे विचारले पाहिजे. तर आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांचा तेवढाच एक प्रॉब्लेम होतो, पंजाबला जातील, हरियाणाला जातील, एमपीत जातील, कर्नाटकमध्ये जातील, तिथून गायी घेऊन येतील, गायी पण 1.5-1.5, 2-2 लाखाला आणतील, पण मग त्यांचं मॅनेजमेंटचंच प्रकार किंवा त्यांना फीड काय लागतं ते माहीत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं साहेब तुम्हाला सांगतो की एखाद्या मोठ्या घरातली मुलगी आपल्या घरात नाही नांदू शकत, तिला कारण रोज काजू बदामची सवय असते, आणि आपण जर तिला म्हटलं तू येऊन आमच्या घरातली भाकरी खाय, तर ती एक दिवसही तुमच्या घरात थांबणार नाही. तसलाच हा गायीचा प्रकार आहे. कारण आम्ही ज्यावेळेस 2023ला पहिल्या वेळेस पंजाबला गेलो होतो, तर तिथं तानिश सैगल म्हणून आमचा एक मित्र होता, तर त्याला म्हटलं तर तुमच्याकडचा फरक आणि आमच्याकडचा फरक काय, तर त्याने आम्हाला मराठी भाषेत म्हणजे आपल्या एक म्हण सांगितली होती, मोठ्या घरची पोरगी गरीबा घरी नाही नांदू शकत, तशी गरीबा घरची मुलगी ही मोठ्या घरात जाऊन नांदू शकते. तसलाच हा प्रकार आहे. तुम्ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय हा व्यवसाय नाही करू शकत. तर या संबंधातले जे प्रशिक्षण आहेत, तर हे आपल्याकडं आपण पुरवतो का, की जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्र ब्रीडर फार्मर ऑर्गनायझेशन हे जे आहे ते या संदर्भातलं, कारण यामध्ये दुग्ध व्यवसायाकडे जे नवीन येणारं जनरेशन आहे यांच्यासाठी तुम्ही जसं सांगितलं की ट्रेनिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तर अशा प्रकारचे ट्रेनिंग हे आपण पुरवता का? आम्ही स्वतः तर नाही पुरवत बरं का, पण मग आमची जी काय महाराष्ट्र ब्रीडर फार्मर असोसिएशन आहे, हेच आम्ही 1 महिना 2 महिन्यातून एखाद्या चांगल्या वक्त्याचं किंवा एखाद्या डॉक्टरचं किंवा चांगल्या जाणकाराचं ऑनलाईन सेशन घेतो, किंवा दर शुक्रवारी आमची सिरीज असते. एखाद्या विद्यापीठाच्या डॉक्टरला बोलवायचं, एखाद्या शेतकऱ्याला बोलवायचं, आणि झूम मिटिंगद्वारे आम्ही त्यांचं घेतो, आणि 2-3 महिन्यातून आम्ही एखादं जे प्रशिक्षण प्रोग्राम म्हणा किंवा लेक्चर म्हणा, तर ते सगळ्यांच्या सर्वानुमते एखाद्या हॉटेलला घेत असतो असं. ओके. याच्यातला जो आपण आता शेवटाकडे जातोय, तर यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आज जर बघितलं तर हा दुग्ध व्यवसाय जो आहे हा लोकसंख्या आधारित आहे, कारण यातला जो मेन प्रोडक्ट जो आहे तो आहे दूध. तर यामध्ये आज जर बघितलं की सर्वसाधारणपणे जे अर्बन पॉप्युलेशन आहे हा आपला मेन कस्टमर बेस आहे. तर अर्बन पॉप्युलेशनमध्ये ज्या संकरित गायीपासून मिळणारं दूध आणि देशी गायीच्या संगोपनातून मिळणारं जे दूध आहे याबाबतचे जे काही मतप्रवाह आहेत, तर ह्या मतप्रवाहाबाबतीत आपण काय म्हणाल की जसं A2A1 हा जो कन्सेप्ट आहे की संकरित गायींच्या दुधाचा आरोग्यावर होणारा परिणाम, किंवा देशी गायींचं दूध हे फायद्याचं असतं, कारण देशी गायीचं संगोपन आणि संकरित गायीचं संगोपन हे पूर्णपणे एक वेगळा प्रकार आहे. तर आपण यामध्ये देशी गायीचं संगोपन आणि संकरित गायीचं संगोपन हा पहिला मुद्दा घेऊ, आणि नंतर जो दूध हा जो फॅक्टर आहे, कारण तो आपल्या दैनंदिन जीवनातला आहारातला महत्त्वाचा घटक आहे, याकडे येऊयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा असेल की देशी गायीचं संगोपन आणि संकरित गायीचं संगोपन यातला फरक आपण कसा मांडाल? तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय साहेब. आता ह्या तर काय झालं, आता हा मुद्दा परत येऊन ठेपलाय ब्रिडिंगवरती. आपल्या देशी गायींचा जो प्रॉब्लेम काय झालाय तो ब्रिडिंगचा झालाय. आपल्या गावामध्ये पहिले कळप असायचे, एक 50 कळप, एखाद्या पाटलाची इथं 50 गायी, 100 गायी, 200 गायीपर्यंत पण पाटलांकडे गायी असायच्या. शेती मोठी असायची, ते शेणखतासाठी ठेवायचे. पण त्या पहिल्या जे काय आपली जे काय माणसं होते त्यांनी तो ब्रिडिंगचा विचारच केला नाही.
त्या गाईचं गोरं झालं, त्या गाईचंच गोरं मोठं झालं, त्याच गाईच्या तिलाच दुसऱ्या व्यताला कालवड झाली, त्या पहिल्या वेळेसच्या गोऱ्याने तिला केलं, त्याच्यामुळं मग ती इनब्रिडिंग होऊन गेली. मग इनब्रिडिंग झाल्यामुळं ती आई जरी 10 लिटर दूध देत होती तर तिची जी कालवड होती ती 7-8 लिटरवर येऊन ठेपली, किंवा तिला मास्टायटिस झाला, किंवा तिचं प्रोडक्टिव्ह लाईफ नाही मिळालं, तिला डॉटर कन्सेप्शन नाही मिळालं, तिला हिपर कन्सेप्शन नाही मिळालं, असे एक एक गोष्ट होत गेली. त्याच्यामुळं काय झालं, आपली जी देशी गाई जी काय होती, जी पुढं जायला पाहिजे होती, ती आपण अभ्यास न केल्यामुळं ती मागं पडून गेली. आणि ही जी HF गाय आहे, HF मुळात ही भारतातली गायच नाही आहे. HF किंवा जर्सी झालं, हे दोन्हीही इम्पोर्टेड आहे. आणि काय झालं, त्यांनी बाहेरून गायी आणल्या, किंवा बुल आणले, किंवा सिमेंट्स आणले, आणि ते जे काय परदेशातील लोक होते, अमेरिका पकडा, डेन्मार्क पकडा, जर्मन पकडा, त्या लोकांनी पिडिग्र्या जपल्या त्यांच्या. त्यांनी काय केलं, जर 100 गायींचा कळप असेल, सुरुवातीला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अवेलेबल नव्हतं, मग ते समजत माझ्यासारख्याचा एखादा गोठा असेल, किंवा तुमच्यासारख्याचा गोठा असेल, माझ्याकडे 100 गायी आहे आणि तुमच्याकडे एखादी 30 लिटर चांगली दूध देणारी गाय आहे, आणि तिच्याकडं तिने जर एखादा खोंड दिला आहे, आणि त्या खोंडाची आणि तुमच्या गायींचा कुठलाही रक्तातला संबंध नाही आहे, मग मी तुमच्या गोठ्यात जाणार, तो घेऊन येणार, आणि त्यांनी एक लॉट काढून घेणार, आणि परत त्याच्यानंतर परत सर्चिंगमध्ये असायचो की कुठं काय. मग त्यांनी असं करत करत ते ब्रीडिंगवर गेले. मग त्यांना त्याच्यामुळं ते दूध वाढ मिळाली, बाकीच्या गोष्टी मिळाली, आणि दूध वाढल्यामुळं तर पैसा साहजिकच मिळणार आहे, शेवटी अर्थकारण येणारच आहे. आणि आपलं देशी गाईमध्ये ब्रीडिंग नाही झालं, त्याच्यामुळं आपलं जे काही दुधाचं प्रमाण होतं ते कमी झालं, त्याच्यामुळं साहजिकच आपलं अर्थकारण कमी होत होत गेलं. त्याच्यामुळं आपली देशी गाय ही थोडक्यात लोप पावत चालली. आता तुम्ही ब्राझीलचंच पकडा, आपल्या कच्छ प्रदेश आहे गुजरातमध्ये, तिथून त्यांनी गीर घेऊन गेले. आज त्यांनी गीर जास्तीत जास्त 135 लिटरपर्यंत नेली. तिथं का केलं, का त्यांनी ब्रीडिंग केलं. आज तुम्ही जर बघितलं यूट्यूबला वगैरे, तर सगळ्यात जास्त दूध देणारी गाय ही गिरलँडो आहे. का त्यांनी नाव इथलंच ठेवलं आपलं, फक्त ब्रीडिंग केलं म्हणून ते लोक गिरला तिथपर्यंत घेऊन गेले. तसं आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात जर विचार केला, तर देशी गाय जर प्रॉपर ब्रीडिंग झालेली असेल तर ती आजही 24-25 लिटर दूध देते, मग ती परवडते सांभाळायला. मग हा असा फरक झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ब्रीडिंगवरतीच येऊन टिपतो. परत यातला जो दुसरा जो माझा प्रश्न असा आहे की दुधाच्या बाबतीतला, तर यामध्ये जे मतप्रवाह आहेत समाजामध्ये की HF गाईचं जे दूध आहे हे आरोग्यास हानिकारक आहे, देशी गाईचं जे दूध आहे हे आरोग्यासाठी चांगलं आहे, तर ब्रीडिंगमुळं त्या दुधाच्या क्वालिटीवर होणारा फरक किंवा ते आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं असू शकतं हे आपण कसं मांडाल? आता जे काय HF गाय आहे, HF गाय ही नक्कीच जास्त दूध देते, नक्कीच जास्त दूध देते. त्याच्यामुळं ती आजारी तर जास्त पडते. कारण काय, तेवढं जर तिला तुम्ही सप्लिमेंट पुरवलं नाही, तुम्ही तुमच्या जमिनीत त्या प्रकारचे मिनरल्स टाकले नाही, किंवा तिला खाद्य वाटे तेवढं गेलं नाही, ती दूध जास्त देते. त्याच्यामुळं तिला इंटरनल डिफिशियन्सी तयार होते. इंटरनल डिफिशियन्सी तयार झाल्यानंतर तुम्हाला साहजिकच आहे ती आजारी पडते. आजारी पडल्यानंतर तिला तुम्हाला अँटीबायोटिक्स देणंच आहे. अँटीबायोटिक्स दिल्यानंतर काय होणार आहे, आता तुम्ही कोणत्याही कंपनीचा अँटीबायोटिक्स घ्या, त्याला एक विड्रॉल पिरियड असतो. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं असतं मीट आणि मिल्कचा विड्रॉल पिरियड किती आहे. मग काय होतं, तर आपला शेतकरी वर्ग असा आहे की तो जे काय रेग्युलर दूध आहे ते काय इतका काय बारीक अभ्यास नसतो केलेला, त्यांनी काय अँटीबायोटिक्स फ्री दूध द्यायचं आहे आपल्याला. मग ते अँटीबायोटिक्स फ्री दूध नाही दिलं, किंवा ते तसंच जे काय बिगर आजारी गाय तिचं आणि हिचं दूध एकत्र करून गेलं, ते तसंच डेअरीला गेलं, तर त्याच्यात थोडाफार तो विड्रॉल पिरियड तुम्ही सांभाळला नसल्यामुळे अँटीबायोटिक्सचं ते लागतंच, तुम्ही जर टेस्ट केलं तर. मग आपल्या याच्यात काय होतं की मग तेच अँटीबायोटिक्सचं दूध बघता, आणि मग असा मुद्दा येऊन उपस्थित होतो की संकरित गाईचं जे दूध आहे ते आरोग्यास हानिकारक आहे. त्यातील जे काय समजा तज्ज्ञ मंडळी असतील, हे असतील, ते विश्लेषण करून जर सांगितलं का शेतकऱ्यांनाही तुम्ही अँटीबायोटिकचं दूध वेगळं द्या, याचं दूध वेगळं द्या, हे इतके दिवस तुम्ही दूध डेअरीला टाकू नका, किंवा मग अँटीबायोटिक्सचं जे काय दूध आहे, आता शेतकरी काय तो लॉस नाही पचवू शकत दूध घरी ठेवून, मग ते अँटीबायोटिक्सचं दूध तुम्ही वेगळं टाका, त्याच्यावर वेगळी काहीतरी प्रक्रिया करा, अँटीबायोटिक्स फ्री करा, आणि मग पुढे पाठवा. तसं दूध हे सगळ्या गायींचं सारखं असतं. साहेब, हा फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तुम्ही, कारण मध्ये हा विषय झाला होता की संकरित गाईचं जे काही दूध आहे ते डुकराच्या आणि गाढवाच्या संकरापासून तयार करण्यात आलं आहे. तर मला काय त्याच्या जास्त एवढं डीप नाही जायचं आहे त्या गोष्टीत, पण मग गाय ही गायच आहे.
तुम्ही आज भारत देशाचा जर विचार केला तर आपला राष्ट्रगीतातच म्हटलंय की ही विभिन्नता आहे आपल्या भारत देशाची. पण तुम्ही ज्या ज्या एरियात जाल त्या त्या प्रकारची गाय तुम्हाला बघायला मिळते. आज तुम्ही आपल्या महाराष्ट्राचाच विचार करा, तुम्हाला इथं लाल कांधारी बघायला मिळते, खिलार बघायला मिळते, गीर पण बघायला मिळते, गावरान बघायला मिळते. तुम्ही इकडं अकोल्याच्या एरियामध्ये गेले तर तिकडं तुम्हाला डांगी बघायला मिळते, थारपारकर आहे. असे भरपूर काही प्रकार आपल्या भारत देशामध्ये ते विभिन्नतेने नटलेले. ती प्रत्येक गाय दूध देते. तशी ही जी याचे पाणी जो जर्सी आहे हा काय आपल्या भारतातला प्रकार नसल्यामुळं आपल्या इथं त्याच्याबद्दल थोडीशी साक्षरता कमी आहे, एवढंच मी म्हणेन तुम्हाला. यातला जो पुढचा जो मुद्दा येतो की विक्री व्यवस्थापन, की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की यामध्ये आपण जे प्रोडक्शन घेतो हे जर याची विक्री व्यवस्थापन जर व्यवस्थित प्रकारे झालं नाही तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर येतो तो आहे की बिझनेस लॉस. आणि परिणामतः काय होतं की काही कालावधीनंतर त्या व्यवसायाबाबतची उदासीनता तयार होते आणि नंतर शेतकरी असेल किंवा तो जो व्यवसाय करणार आहे तर तो हा व्यवसाय मधून विड्रॉल होतो. तर यामध्ये जर समजा मार्केट लिंकेज चं कसं महत्व आहे किंवा ते शेतकऱ्यांनी कसं करायला पाहिजे, की जसं तुम्ही मगाशी चर्चा करताना सांगितलं की केवळ दूध हाच एक उत्पन्नाचा साधन न पकडता त्यापासून निघणार, कारण गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही याची उपयोगिता आहे. की जसं की प्रमोदजींनी सांगितलं की अन्न जे गायीला जे फिडिंग करतात त्याचं जर मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर अँटीबायोटिक्सचा जो फॅक्टर आहे तो आपण एलिमिनेट करू शकतो, कारण तिच्या ज्या गरजा आहेत त्या हे करता येतात. तर यामध्ये मार्केट लिंकेज आपण कसं करू शकतो किंवा यामधले महत्त्वाचे टप्पे काय असले पाहिजेत? म्हणजे यात असं आहे, तुमचा गोठ्याची कॅपॅसिटी जर तुम्हाला क्वांटिटीत जर तुमचं प्रोडक्शन असेल तर तुम्हाला डेअरीला दूध देऊन पण परवडतं. म्हणजे काय होतं, प्रोडक्शन भरपूर असतं त्या हिशोबात तुम्हाला पैसे चांगले भेटतात. पण जर तुमचं एक 10-12 गाईपर्यंत जर गोठा असेल तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही एक 2-4 मित्रांचा ग्रुप असला पाहिजे, ज्यांनी तुम्ही एखाद्या शहरात मार्केटिंग केली पाहिजे. ठीक आहे, शहरात मार्केटिंग तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही थोडंसं बाय प्रोडक्ट गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सीझनमध्ये समजा उन्हाळ्याचं सीझन असलं त्यावेळेस तुम्ही दही, ताक, लस्सी वगैरे ही 3 प्रोडक्ट पण बनवू शकतात. त्यात पण तुम्हाला 3 महिन्याची आर्थिक उलाढाल चांगली होऊ शकते. किंवा मग तुम्ही शहरापासून थोड्याशा अंतरावर असाल, तुम्ही कुठल्याही एखाद्या माणसाला, थोडक्यात आपण कंपनी कसं करते की एक प्रोडक्ट लॉन्च करते, मार्केटिंगला माणूस ठेवून देते, त्याला टार्गेट ठेवून देते. तुम्ही तुमचा प्रोडक्ट घ्या, तुम्ही तुमच्या क्वालिटी, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमची क्वालिटी स्टँड करा. तुम्ही समोरच्याला मार्केटमध्ये एवढ्या रेटला तो प्रोडक्ट देऊन टाका, त्याला सांगतो समोर तुझा प्रॉफिट तू किती ठेव. तुम्हाला पण म्हणजे डेअरीपेक्षा 2 रुपये 3 रुपये जास्त भेटले, समोरच्याला पण पैसे भेटले, तर ती एक मार्केट लाईन तयार होते, त्याने तुम्हाला पैसा अवेलेबल होतो. सीझनमध्ये तुम्ही समजा दही, ताक, लस्सी वगैरे बनवली तरी तयार होते. आता समजा दिवाळीचं सीझन आहे, तुम्ही भरपूर प्रमाणात जरी खावा बनवला असतो, 2 महिन्यापासून जरी दुधाचा खावा बनवून ठेवला असता, या पिरियडला क्वालिटी दिली असती तर तुम्हाला त्या तुलनेत हे आलं असतं. म्हणजे तुम्हाला आर्थिक गणित जुळवायला तुमच्या स्वतःचे काही प्रयत्न करावे लागतील. आता शेतकऱ्याचं काय होतं, समजा प्रोडक्शन त्यांनीच करायचं, म्हणजे दुधाचा व्यवसाय त्यांनीच करायचा, प्रोडक्शन त्यांनीच करायचं, मार्केटिंग त्यांनीच करायचं, हे शक्य नाही होत. मग यात तुम्ही कंपनी सिस्टम राबवला पाहिजे. एक युनिट, आता आमचा गोठा आहे, मी मॅनेजमेंट आणि हे बघतो, यांच्याकडे पूर्णपणे ब्रीडिंग दिलेलं असतं. फिडिंग आणि मॅनेजमेंट माझ्याकडे असते, ब्रीडिंग यांच्याकडे दिलेलं असतं. म्हणजे आम्ही काय केलेलं आहे, थोडक्यात एक सर्क्युलर, तर ते डिपार्टमेंट पूर्णपणे त्यांनी बघायचं, हे डिपार्टमेंट पूर्णपणे मी बघणार. आमचे वडील आहे ते ओव्हरऑल काही म्हणजे छोटे बाकीचे डिपार्टमेंट असतात ते बघतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी जसं कुटुंबात आपण कंपनीचं जसं हे करतो तसं तुम्ही तुमच्या कुटुंबाचं आखणी करून घ्या आणि तिथून तुम्हाला यश नक्कीच मिळतं. धन्यवाद बापूजी. यातला जो शेवटचा मुद्दा आहे, कारण आम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून बरेचसे जे नवीन ज्या यशोगाथा आहेत त्या समाजापुढे आणतो. तर यामध्ये आपण एक अशी प्रथाच मी म्हणेल प्रचलित करतोय की आम्ही ज्या व्यक्तींचा इंटरव्ह्यू कंडक्ट करतो त्यांच्याकडूनच पुढचा जो व्यक्ती आहे त्याचं इंटरव्ह्यू संदर्भात, की या क्षेत्रात संकरित गायीच्या संगोपन क्षेत्रात जर तुम्ही कोणाचं नाव सुचवाल, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं जे आहे तो शेतकऱ्यांसाठी काय मेसेज तुम्ही द्याल? तर याच्यामध्ये तुम्हाला एक कोणीतरी गुरु असतो. कोणताही व्यवसाय करा किंवा शिक्षण घ्या, आपण गुरु तर करतोच.
तसं आमच्या ह्या व्यवसायामधले आमचे जे काही गुरु आहेत ते बाबासाहेब पवार आहेत. आमच्याच गावातले शेतकरी. काय झालं 2013ला याची वाईन टेक्नॉलॉजी ही डिग्री कंप्लीट झाली आणि याचा MBA ला नंबर लागला बापूचा. आणि मी कुठंतरी धडपड करत होतो, काहीतरी करायचं. मी मार्केटिंग करत होतो एका सीड्स कंपनीमध्ये. आणि मग त्यांनी सहज ते मित्र असल्यामुळं ते म्हटले की आता MBA करणार, कुठंतरी नोकरी करणार, तर मग तुमची जर तयारी असेल तर मग तुम्ही या व्यवसायात येऊ शकता. मग त्यांनी आम्हाला एक स्पॉट बघून दिला दुधाचा. मग गाई घेण्यासाठी मदत केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. त्यांनी आजही 13 वर्ष झाले, आज त्यांचं वय 50 वर्ष आहे. पण मग ते इतके क्रिएटिव्ह आहे की एखाद्या तरुणाला लाजतील इतके क्रिएटिव्ह आहे. कोणतीही नवीन गोष्टीची शिकण्याची आवड आमच्या अगोदर ते हजर असतात. महाराष्ट्रात किंवा भारतात कोणता बुल नवीन येतोय आपल्या इथं, तर तो आमच्या अगोदर त्यांना माहीत असतं. त्यांचं शिक्षण जास्त नाही, पण शिकण्याची फार जिद्द आहे त्यांच्याकडं. तुम्ही आज एखादी पेडिग्री जर गायची वाचायला लावली, एखाद्या बुलची वाचायला लावली, तर आपल्याला कळणार नाही. पण ते पहिलं सांगतील हिचं सोमॅटिक सेल्स किती आहे, हिचं डॉटर कन्सेप्शन किती आहे, हिचं SCR किती, सगळं व्यवस्थित सांगतात. ते आमचे गुरु आहे या व्यवसायामधले. तर आम्ही त्यांच्याकडं एक प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून बघतो. ओके, नक्कीच. आपण पुढचा जो पॉडकास्ट आहे हा एक प्रवासीच्या ज्या प्रवास गाथेतला पुढचा पॉडकास्ट आपण नक्कीच त्यांचा घेऊयात. पण यातला शेतकऱ्यांसाठीचा किंवा जर शेतकऱ्यांना जर आपल्या गोठ्यावर यायचं असेल तर हे आपण कसं करू शकतो आणि शेतकऱ्यांसाठी आपण काय मेसेज द्याल? शेतकऱ्यांनी नक्कीच गोठ्यांना व्हिजिट दिल्या पाहिजे. ठीक आहे, आज माझ्या गोठ्याला जरी शक्य नाही झालं तर तुमच्या एरियामध्ये जो काही चांगलं काम करतोय, जो हे 3 मुद्दे ब्रीडिंग फिडिंग मॅनेजमेंट, जो माणूस काम करतोय, तुम्ही त्याचं सर्चिंग केलं पाहिजे. किंवा आता ही आमची जी काही संस्था आहे महाराष्ट्र ब्रीडर फार्मर असोसिएशन, ही सगळ्या सोशल मीडियावरती पण आहे. तुम्ही त्यातील कोणत्याही व्यक्तीला जर कॉल केला तर ते तुम्हाला माझंच नाही, ते तुमच्या आसपास समजा संगमनेरचे व्यक्ती असतील, त्यांना माझ्यापर्यंत यायचं शक्य नसेल तर तिथं आमचे रविभाऊ असे, रामनाथ वदके, पलीकडे अकोल्याला माणिकराव पांडे, त्यांचा गोठा बघू शकता. किंवा तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव तिकडे गेलं तर आमच्या महाराष्ट्र ब्रीडर फार्मरचे अध्यक्ष जे काय संजय सालगुडे पाटील, आज त्यांच्याही 200 गायींचा गोठा आहे. आणि तुम्ही शेतकऱ्यांनी आमची जी काय ही नवीन आम्ही संस्था स्थापन केली आहे महाराष्ट्र ब्रीडर फार्मर असोसिएशन, तुम्ही सगळ्यांनी येऊन तिला अप्रोच व्हावं, तिला जॉईंट व्हावं. त्याच्यात तुम्हाला सगळे काही जे काही प्रोग्राम आहे, सेमिनार प्रोग्राम, ते सुद्धा बघायला मिळतात. आणि आमच्या गोट्यावर तर या शेतकऱ्यांचं नक्कीच स्वागत असेल. माहिती केव्हाही देऊ आपण, त्याची काही अडचण. यातला आपला गोठा नेमकी कुठं आहे हे एकदा आपल्या प्रेक्षकांना आपण सांगावं. आपला जो गोठा आहे तो ॲटपोस्ट उंदीरगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर इथे आहे. ओके, धन्यवाद प्रमोदजी, धन्यवाद बापूजी. नक्कीच हा पॉडकास्ट आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया आणि तुमचा जो व्यवसाय आहे हा असाच वृद्धिंगत होत राहू ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.